नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ताईच्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कडू कडू कारल्याची भाजी. पण ते बिलकुल कडू लागणार नाही आहे. माझ्या पद्धतीने बनवून पहा, मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते पहा. त्यासाठी घेतलेले आहे मी 250 ग्राम कारले, थोडं कट करून खोबरे घेतलेले आहे, थोडे शेंगदाणे पण घेतलेले आहे आणि एक कांदा कापून घेतलेला आहे, लसण, जिरे आणि अद्रकची पेस्ट, थोडा सांबार आणि टोमॅटो आणि बाकी आपले घरातलेच मसाले. तर चला मग दाखवते तुम्हाला मी बनवू नका. सर्वप्रथम आपण हे कारले कट करून घेऊया. असे हे मी धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहे. आपण हे कारले असे कट करून घेतले. नंतर आता त्यातले अशा बिया काढून घेऊया. अशा सर्व कारल्यामधल्या अशा बिया काढून घ्यायच्या बाहेर. आता आपण हे असे कारले कट करून घेऊया, असे पतले पतले असे. कारले असे कट करून घेऊया आणि तुम्ही आमचा पूर्ण व्हिडिओ पहा बरं. आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा कशी लागली भाजी, कशी नाही. तर मी कमेंट केल्यावर आम्हाला समजते की आमची भाजी कशी झाली आणि व्हिडिओ बनवण्यात पण आम्हाला थोडा इंटरेस्ट येतो. कारले आपले कट करून घेतले आपण, असे बारीक बारीक कट केले आहे. आता आपण याच्यामध्ये एक छोटा अर्धा चम्मच हळद टाकूया आणि 1 चम्मच, छोटा चम्मच आहे, मीठ टाकूया. आणि हे मीठ करून हे आपण मिक्स करून घेऊया असे, जेणेकरून आपली हळद आणि मीठ याला सगळीकडे लागले पाहिजे. असं लावून घेऊया आणि 10 मिनिट याला आपण बाजूला ठेवूया. चला आपण गॅस चालू करून घेऊ आणि कारलेला मीठ लावून ठेवलं आहे. 10 मिनिट होईपर्यंत आपण हे खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेऊया. एकत्रच भाजून घेऊया. आपले खोबरं आणि हे शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत. तर आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. खाली उतरून थोडं गार होईपर्यंत. आणि मिक्सरमध्ये काढून पण घेते तोपर्यंत. ही कढई टाकलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. अंदाजे 2 वाफ घ्यायची आणि यामध्ये कांदा टाकूया आपण कट केलेला. कांदा आपला होत आलेला आहे, थोडा लालसर झालेला आहे. जास्त जळेपर्यंत आपल्याला हे करायचंच नाहीये, असंच राहू द्यायचा लालसरच खरपूस असा. आता आपण लसूण, अद्रक आणि जिऱ्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये. तर त्याला पण आता तेलामध्ये मिक्स करायचं आणि छान मंद आचेवरच असं होऊ द्यायचं. तो लालसर कलर झालेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. तर 1 चम्मच चटणी, 1 छोटा चम्मच मसाले, 1 चम्मच धनिया पावडर पण टाकून घेऊया आपण आणि हळद एकदम थोडीशी. आणि हे मिक्स करून घेऊया आपण आता.
आणि गॅसची पॉवर मी थोडी कमीच ठेवली आहे, कमीच राहू द्यायची, कमी याच्यावरच असं होऊ द्यायचा. आणि हे मिक्सरमधून आपण काढलेले शेंगदाणे आणि खोबरं ते पण टाकून घेऊया आपण याच्यामध्येच. आणि हे पण आता तुला चांगलं परतून घेऊया. परतून झाल्यानंतर आपण आता याच्यामध्ये टमाटर पण ऍड करूया. पहा याच्यामध्ये टमाटर पण छान शिजलेलं आहे आपलं. आणि शिजल्याच्या नंतर मी त्याला असं चम्मचनेच मॅश करून घेतलं. एकदम त्याच्यात ओळखू पण येत नाही मोठा आहे. तुम्ही या जागी मिक्सरमधून पण काढून घेतलं तरी चालते टमाटर. मी असं चम्मचने घेतलं. आता हे झालेलं आहे आपलं. आणि आपण आता हे पॉवर कमी करून कारले आता हे आपण कारले असे पिळून घेऊया. यातलं पूर्ण पाणी असं काढून टाकूया. आणि हे पिळलेले कारले याच्यामध्ये सगळं टाकून घेऊया. आपण हे कारले याच्यामध्ये टाकले आता. आणि टाकल्याच्या नंतर पूर्ण आता मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं, कारण आपण पहिले पण याला मीठ टाकलेलं आहे, त्याचा विचार करून थोडं टाकायचं. आणि मीठ करून मिक्स करून भाजी शिजायला ठेवून घेऊया आपण 5 मिनिट. मी तुम्हाला सांगायचं विसरलेच होते, थोडं चिंचेचं आणि गुळाचं पाणी टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. एकदम 2 चम्मच, जास्त नाही. जास्त टाकल्यावर अजून कसं आंबट होऊन जाते. जास्त आपल्याला जास्त आंबट नाही करायची. एकदम पोहे खायच्या चम्मचनी 2 चम्मच. आपल्याला पाणी याच्यामध्ये दुसरं बिलकुल पण घालायचं नाहीये. याच्यावरच आता शिजू द्यायचं. तर मी झाकून ठेवते आता आणि शिजू देते. आता आपण याच्यामध्ये सांबार घालूया. आणि सांबार घातल्याच्या नंतर मिक्स करून घेऊया. अशी आपली भाजी शिजलेली आहे आता. भाजी आपली शिजून रेडी झालेली आहे. पहा किती छान दिसत आहे. आणि मी आता याच्यामध्ये काढून घेत आहे. तुम्ही नक्की करून पहा घरी. किती छान दिसायला पण. आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. तुमच्या घरी पण अशी कारल्याची भाजी जर कोणाला आवडत नसेल तर माझ्या पद्धतीने करून पहा. सगळ्यांना आवडेल आणि सगळेजण पुन्हा पुन्हा असे मागून खातील.